राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे योग्य आणि कायदा. उत्तर प्रदेशमध्ये जेव्हापासून योगींनी मुख्यमंत्रीपदात ग्रहण केलं तेव्हापासून त्यांनी गँगस्टर, लूटमार करणारे गुन्हेगार, भूमाफिया, त्यानंतर खोट्या बातम्या पसरवणारे अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई केलेली आहे. आणि या कारवाईचा इम्पॅक्ट आहे की जे उत्तर प्रदेश गुंडांचं राज्य होतं त्या ठिकाणी आज पोलिसांचं राज्य झाले, कायद्याचं राज्य झाले. उत्तर प्रदेशमध्ये योगींनी कायद्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. कायदा पाळण्यासाठी लोकांना मजबूर केला आहे आणि जे कायदा पाळत नव्हते त्यांच्यासाठी इन्काउंटर किंवा जे गुन्हेगार पळून जातात थांबत नाही सांगितल्यानंतर त्यांना गुडघ्याच्या खाली गोळी मारणे हा एक कायद्याचा प्रमाण आहे की आरोपी पळू नये, तो मरू नये, त्यासाठी त्याला गुडघ्याच्या खालीपर्यंत गोळीबार करण्याचा पोलिसांना अधिकार आहे. अशा प्रकारचे इन्काउंटर बऱ्याच आरोपींच्या विरुद्ध झालेले आहेत की ज्यांना गुडघ्याच्या खाली गोळी मारलेली आहे, जे पळून जात होते, आवाहन केल्यानंतर थांबत नव्हते, अशा आरोपींचा बंदोबस्त बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घटनांमध्ये केलेला आहे. आज भारतातलं सगळ्यात चांगलं कायद्याचं राज्य झालेलं आहे. म्हणून अशीच भूमिका सगळ्या भारतातल्या मुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे. जिथं अतिक्रमण आहे तिथं बुलडोझर चालत आहे, ते पाडलंच आहे. आणि अतिक्रमणला कायद्याचा कोणताही सपोर्ट नाही आहे. आप सुप्रीम कोर्टाने सांगितले की अतिक्रमण असेल तर ते जरूर पाडावं. काही प्रमाणात सुप्रीम कोर्ट म्हणलं बुवा नोटीस द्यावी, त्यांना संधी द्यावी, त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घ्यावं आणि त्यानंतर कारवाई करावी. ठीक आहे, कारण अतिक्रमण केलेल्या माणसाकडे कोणताच कागद कायदेशीर नसतो ना, तो बेकायदेशीरच असतो. आणि बेकायदेशीर म्हणजे अतिक्रमण कुठं होतं? सरकारी जागेवर, सार्वजनिक जागेवर, जंगल खात्याच्या जमिनीवर, की जिथं काही नसतं त्या ठिकाणी मग ती जागा पाहून त्या ठिकाणी शेड उभं करणं, घर बांधणं, दुकान काढणं, अशा प्रकारचे बेकायदेशीर वसाहत निर्माण करणे, हे बेकायदेशीर बांधकामं आहेत. त्याचा बुलडोझरद्वारे इतका चांगला बंदोबस्त केला आहे आणि करायलाच पाहिजे. ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे ते काढलंच पाहिजे. आणि सगळ्यात जास्त सरकारच्या जमिनी, वन विभाग, रेल्वे, गायरान अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे. पण त्या बाबतीमध्ये कडक कारवाई करण्याचं जे काम केलेलं योगीने ते अभिमानास्पद आहे आणि अभिनंदन करण्यासारखं आहे. कारण कायदा आहे त्याचंच मार्गाद्वारे योगींनी गुन्हेगारावर, भूमाफियावर बंदोबस्त केला आहे. सुप्रीम कोर्टानं बऱ्याच वेळा त्यांना रोखण्याचा प्रयत्न केलेला, पण त्यांचं कार्य जे आहे ते बेकायदेशीर नाही आहे, कायद्याला धरून काम करतात ते. त्यामुळे सुप्रीम कोर्ट हे काही करू शकलं नाही. आणि प्रत्येक गोष्टीची फाईल घेऊन ती अतिक्रमण आहे का किंवा या ठिकाणी जी भूमाफिया आहे त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ही सगळी बाजू धरून यातलं आताचं एक उदाहरण आपल्यासमोर आहे की संबलमध्ये
वीज चोरी करणे, अतिक्रमण करणे, अनधिकृत बांधकाम करणे, अशा प्रकारच्या सगळ्या वस्त्या ज्या आहेत आणि ज्या ठिकाणी हिंदूंचे देवस्थानं होते, मंदिरं होते, हिंदूच्या ज्या जागा होत्या त्या सगळ्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे. संबल हे मंदिरांचं शहर आहे आणि संबलला हिंदू धर्मामध्ये फार मोठं महत्त्व आहे. कारण या संबलमध्येच कल्की राजा, कल्की देवता प्रगट होणार आहेत असं आपल्या बऱ्याच ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. कल्कीचा अवतार कुठं होणार आहे, केव्हा होणार आहे आणि त्याच्यामध्ये संबलच्या नावाचा उल्लेख आहे. मला असं वाटतं की बुवा कल्कीचा देवाचा अवतार होण्यासाठीच ही सुरुवात झालेली असावी, की ज्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे, मंदिरं बंद केलेली आहेत, ज्या ठिकाणी काहीतरी विहिरी होत्या, ज्या पुरातत्व होत्या, त्या पुन्हा आता काढल्या जात आहेत. अशा प्रकारचं बरंच अतिक्रमण काढून खोदकाम करून बऱ्याच जागा मोकळ्या केल्या जात आहेत. तर त्यामध्ये काय झालं की एका मस्जिदीच्या समोर योगींनी पोलीस चौकी निर्माण करायचा ठरवलं. तर त्या ठिकाणच्या लोकांनी सांगितलं की ती जमीन वक्फची आहे असा अर्ज दिला. त्या अर्जाची पूर्ण छाननी केली आणि ती जागा गव्हर्नमेंटची आहे, पक्क आहे, होतंच, आणि वक्फची आहे याच्याबद्दल कोणताही पुरावा मिळाला नाही. तर तसा अर्ज देणाऱ्या लोकांच्या विरुद्ध, खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तींच्या विरुद्ध FIR करून कारवाई केलेली आहे. अशा प्रकारच्या कारवाई व्हायला पाहिजेत की जी बोगस आहेत, बोगस अर्ज करतात, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा कायदेशीर पुरावा नाही आहे आणि प्रशासनाला, पोलिसांना भडकवतात, खोटे क्लेम करतात. अशा लोकांवर FIR फाडल्या जाणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. ती सुद्धा भूमिका त्यांनी घेतली. जोपर्यंत अशा प्रकारच्या अर्जांना, खोटे अर्ज देणाऱ्या लोकांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत हे अर्ज थांबणार नाही आहेत आणि त्यासाठी प्रशासनाचा भरपूर वेळ वाया जातो ना. ते थांबेल आणि पुन्हा खोटे अर्ज द्यायची हिंमत कोणाची होणार नाही, हे महत्त्वाचं आहे. कायदा ज्या व्यक्तीकडे कायदेशीर आहे, कायदा त्याला सपोर्ट करतो, पण जो बेकायदेशीर आहे, बेकायदेशीर क्लेम करतो, अर्ज देतो, अशा प्रकारचा अर्ज करणाऱ्या लोकांची विरुद्ध कायदेशीर कारवाई केली, ती फार योग्य केलेली आहे. आणि कोणतंही कार्य हे कर्तव्यातून केलं जाते, कायदेशीर पद्धतीनं केलं जाते आणि कायद्याचं पूर्ण पालन केलं जाते, हे दाखवून दिलं योगीने. आजपर्यंत भारतामध्ये कायदा न पाळणं हा अलिखित कायदा झालेला आहे की कायद्याच्या विरुद्ध वागायचं, अतिक्रमण करायची, चोऱ्या करायच्या, लुटमारी करायच्या, गव्हर्नमेंटच्या जागेवर बांधकामं करायचे आणि क्लेम करायचं ती आमची जागा आहे म्हणून. अशा प्रकारच्या ज्या काही घटना घडत होत्या त्या घटनांना बराचसा लगाम लावलेला आहे योगींनी. आणि योगींचं कार्य जे आहे ते सगळ्या भारतामध्ये सगळ्याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे. ही गोष्ट ही फॉलो व्हायला पाहिजे आता, म्हणजे कायद्याचं राज्य प्रत्येक ठिकाणी होईल. तर कायदा मोडणे, कायदा न पाळणे हे भारतातल्या नागरिकांचं आद्य कर्तव्य झालेलं आहे. त्यांनाही माहिती की काही होणार नाही, काय होईल, सिव्हिल सुटी चालेल तो वर्षानुवर्ष. हा एक ड्रॉबॅक झालेला आहे आणि त्यामध्ये बेकायदेशीर गोष्टींना जास्त महत्त्व दिले गेले आणि त्यामध्ये सगळ्यात मोठे राजकारणी आहेत की त्यांच्यात हिमतीमुळं अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. ते यापुढे होऊ नयेत यासाठी सगळ्याच राज्यांनी कायद्याचं पूर्णपणे पालन होत आहे. पण कायदा आहे ना, त्याचं पालन झालंच पाहिजे. हे कायद्याचं राज्य आहे, संविधानाने दिलेलं आहे. कायद्याच्या विरुद्ध जाणाऱ्या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे. जे गुन्हेगार खून करतात, बलात्कार करतात, लूटमारी करतात, चोऱ्या करतात, त्यांना 100% शिक्षा झालीच पाहिजे. नाही तर काय अर्थ राहिला मग? कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना शिक्षा होणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. म्हणून माझ्या
मी कायद्याचा विद्यार्थी आहे, कायद्याचं काम करतो वकील म्हणून, तेव्हा मला बरंच असं वाटत होतं की हे का होत नाही आहे, असं का नाही व्हायला पाहिजे, की कायद्याचं पालन व्हायला पाहिजे, कायदा कडक राहायला पाहिजे आणि कायदा लोकांना भीती वाटली पाहिजे कायद्याची. ह्या सगळ्या गोष्टी उत्तम पद्धतीने, योग्य पद्धतीने याचं इम्प्लिमेंटेशन करून योगींनी दाखवून दिलेलं आहे की कायद्याप्रमाणे राज्य चालू शकतं आणि कायद्यामध्ये लोकांमध्ये भीती निर्माण होऊ शकते. आज उत्तर प्रदेशमध्ये बरेच गुन्हेगार पोलीस स्टेशनला सरेंडर होत आहेत. त्यांना भीती आली की आपल्याला इन्काउंटरमध्ये मारून टाकतील म्हणून. अशी कायद्याची भीती ही गुन्हेगारांवर झालीच पाहिजे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग काय होता, पोलीस. कारण पोलीस हे भ्रष्ट आहेत असं स्पष्ट झालेलं आहे. पण ज्या ठिकाणी असा मुख्यमंत्री आहे की त्या ठिकाणी पोलिसांना भ्रष्टाचार करता येत नाही. आता आलेल्या अर्जाचा तपास करावाच लागतो, FIR फाडावंच लागते. असेच एका ठिकाणी RTOची एक वसुली चालू होती. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लाच घेतली जात होती आणि ह्या जे वाहनधारकांना परेशान केलं जात होतं. त्याची माहिती मिळाल्यावर, त्याचा व्हिडिओ समोर आल्यावर योगींनी तिथलच्या पोलीस स्टेशनच्या 30-40 जणांना सस्पेंड केलं, पोलीस स्टेशनात बंद केलं. अशी भूमिका कधी आजपर्यंत भारतात झाली आहे नाही. म्हणजे पोलिसांनाही वचक बसला की भ्रष्टाचार केला तर आपली नोकरी जाऊ शकते, आपण सस्पेंड होऊ शकतो, आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते, हा पण संदेश दिला आहे. म्हणून मी योगींचं अभिनंदन करतो, त्यांच्या कार्याला सलाम करतो की त्यांनी कायद्याचं राज्य 70-72 वर्षांचं प्रस्थापित केलं आहे. मी माझं मत व्यक्त केलं आपल्यासमोर. आपण आपले काय कॉमेंट जे असतील ते जरूर द्यावेत, म्हणजे मलाही त्याचं ज्ञान होईल. जय श्रीराम.